वैकुंठ शिष्याची शयन वैष्णव सदन आवडणे। वैष्णव सदन का आवडलं? कारण या मृत्यू लोकामध्ये आपल्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे, एरवी दुसऱ्या कोणत्याच धामामध्ये आपल्याला भक्ती करण्याचा अधिकार नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी बताया। एवढ्यासाठी आम्ही वैकुंठ धामावून आलो आणि आल्यानंतर इथं भक्ती केली, पण भक्ती करत असताना तुमची आपल्यासारखी भक्ती नाही केली। तुमची आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती वरवर आहे। वरवर कशी? याच्यापेक्षाही सोपं करून सांगतो। खरं सांगा, कोणाचा संसार असा फाटका आहे? कोणाचा संसार फाटका आहे? आता आपण जेवढे इतकी लोक बसले, या एवढ्यापैकी सांगा कोणाचा संसार फाटका आहे का? कोणाचा नाही। अहो, संसार आपण असा करतो की दुसऱ्याला लाजवेल असा संसार करतो, नाही का? शेजारच्याने एक टीव्ही आणला, आपण 2 आणायचे। शेजारच्याने एक प्लॉट घेतला, आपण किती घ्यायचे? 2 घ्यायचे। शेजारच्याने एक गाडी घेतली, आपण 2 घ्यायचे। शेजारच्याने एक बायको आणली, येणं कठीण आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हे खूप मोठं बिकट संकट आहे बरं आपल्यावर, खूप मोठं संकट आहे। चला, शेजारच्याने जे आणलं ते आपण आणण्याच्या प्रयत्नामध्ये असतो। संसार आपला एवढ्या थाटामाटाचा असतो की दुसऱ्याला लाजवेल असा संसार करतो। करा संसार। जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा सांगितलं की सुखी करावा संसार। आपल्याला सांगितलं नाही की संसार सोडून द्या। कोणत्याच साधू संतांनी सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडून द्या। उलट धन्य धन्य गृहस्थाश्रम वर्णन केलंय। पण जसा थाटामाटाने संसार करतो तसा थाटामाटाने काय झाला पाहिजे? परमार्थ झाला पाहिजे। थाटामाटाने परमार्थ झाला पाहिजे। पण आपला तसं नाही ना। म्हणे महाराज आमची साधी भोळी भक्ती आहे। हो, संसारामध्ये कसं काय साधा भोळा नाही? भक्तीमध्ये साधी भोळी, संसारामध्ये एक नंबर। बरं, आपली चालू भक्ती असते ना। आपण सर्व शेतकरी वर्गातले चालू भक्ती। आज सकाळी अंघोळ स्नान केली, भगवंतासमोर दिवा पेटवायचा आहे, धूप लावायचा आहे, आरती करायची। कोणाचा हरिपाठ म्हणतो, कोणी काकडा म्हणतो, कोणी विष्णू सहस्रनाम म्हणतो, कोणी 15वा अध्याय म्हणतो। कामाला जायची घाई गडबड आणि त्याच्यामध्ये मग चालू करतो। पहिला तांब्या घेतला डोक्यावरती, देवाची द्वारी उभा क्षणभरी केले मुक्तीची हरी साधी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी। आणि मग तिथून कपडे घालत आपल्या देवा घरापर्यंत चहा ठेव असोनी संसारी जीवावी तू करी वेदशास्त्र भारी भाजी सगळा भाकरवान ज्ञानदेव होणे व्यासाची आपण द्वारकेचा राणा पांडवा घरी। काय झाली? हे माऊलींच्या भाषेत जर सांगायला गेलो तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी चित्ता नाही नामी। याला साधा आणि सरळ एकच वाक्य, देव देवळात चित्त खेटला। एकच साधं सरळ वाक्य। म्हणजे आपण करतो देवाची भक्ती आणि सर्व चित्त शेतामध्ये, अशी भक्ती नाही केली। तेवढ्यासाठी भक्ती करत असताना निर्मळ मन करावं लागतं। आणि निर्मळ मन केल्यानंतर एकाग्र चित्तीने आपल्याला भक्ती करावी लागते। आणि ती एकाग्र भक्ती करत असताना आपलं मन विचलित होता कामा नये। म्हणून तेवढ्यासाठी या भक्तीचा छंद आपल्या जीवनामध्ये लागला पाहिजे। आणि तो छंद लागल्यानंतर आपला शेवटचा श्वास ज्यावेळेस आपण सोडत असणार त्यावेळेस भीष्म पितामहांची जशी इच्छा होती ती इच्छा आपल्या समोर प्रगट झाली पाहिजे। भीष्म पितामहांची एक इच्छा होती, शेवटची इच्छा। ज्यावेळेस भीष्म पितामहांनी कुरुक्षेत्रावरती फक्त एकच पण केला, कोणता पण? दुर्योधन सांगायला आला, दुर्योधन बोलतो आहे पितामह गेले 4-5 दिवस झाले या कुरुक्षेत्रावरती युद्ध होत आहे आणि युद्ध होत असताना कौरव पक्षातलेच मारले जात आहे, पांडव पक्षातला एकही सैनिक मारला गेला नाही। म्हणजे याचा अर्थ खाता आमच्या घरचं आमच्याच घरी राहतात आणि मात्र युद्ध त्यांच्या बाजूने करतात। कोण बोलतोय? हे दुर्योधन बोलतोय। पितामह म्हणताय दुर्योधना तुला म्हणायचं काय? म्हणजे पितामह मी जे बोलतोय ते तुमच्या लक्षात आलं। म्हणजे असं जर तुला म्हणायचं असेल दुर्योधना तर उद्याच्या दिवशी निष्पांडवी पृथ्वी करेल।
दुर्योधन तर्कवंत होता. तो म्हणजे जर असं जर नाही झालं तर, तर्कवंत होता, असं जर नाही झालं तर, म्हणजे असं जर नाही झालं तर भगवंताची एक अट आहे की युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या, पण हातात शस्त्र धारण करणार, कमीत कमी देवाला तरी हातात शस्त्र धारण करायला लावेल. अशा प्रकारे पण केला कुरुक्षेत्रावरती. आणि पण केल्यानंतर भगवंताला काय नाही माहिती, काय नाही माहिती पडत भगवंताला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारती न लगे, पर्यानावर आवरितावरी अवसान ते घडी पुरो एक देत नाही. प्रभूला काय नाही कळत. मुल्ला होकर बांग पुकारे ओ के अल्लाह बैरा है, मुंगी के पाव में घुंगुर बजाए वो भी अल्लाह सुनता है. सर्वात छोटा प्राणी मुंगी, आणि त्या मुंगीचं पाऊल किती मोठं आहे, आणि त्या पाऊलाचं घुंगरू, त्या घुंगरूचा आवाज कोणाच्या कानावर, प्रभूच्या कानावर. मग एवढा भीष्म पितामहांनी पण केला, तो पण त्यांना माहिती नसेल का? पण माहिती पडला, आणि माहिती पडल्यानंतर द्रौपदी मातेला काळजी वाटली की माझे पती उद्याच्या दिवशी या पृथ्वी तलावर राहणार नाही, म्हणून माझ्या पतीच्या अगोदरच मी सती जाते ना, माझ्या पतीचं मरण पाहण्याच्या अगोदर मीच सती जाते. म्हणून तिने चिता रचली मध्यरात्रीला, आणि चिता रचल्यानंतर अग्नी लागणार तोपर्यंत प्रभू आले तिथं. ताई काय करते तू? म्हणजे दादा तुला माहिती नाही का? एवढं कुरुक्षेत्रावरती भीष्म पितामहांनी पण केला, तुला माहिती नाही का? म्हणजे काय माहिती, मला काहीच माहिती नाही ताई. काय झालं तर उद्याच्या दिवशी माझे 5 पांडव, माझे पती मला माझ्या डोळ्याने दिसणार नाही, मग त्याच्या अगोदर मीच जाते ना, स्वतःला संपवते ना. म्हणजे ताई वा, तुझी योग्य धारणा आहे बरं, तुझे जे विचाराचे चांगले आहेत. पण ताई ऐक, ज्या चितेमध्ये उडी घ्यायची त्या चितेला 5 फेऱ्या माराव्या लागतात. तिने 5 फेऱ्या मारल्या. आता लावणार थांब ताई, तिला थांब म्हटलं की थोडस बरं वाटायचं की दादा काहीतरी याच्यातून उपाय काढला असेल. थांब म्हण. ज्या माऊलीला सती जायचं आहे त्या माऊलीने आपल्या कुटुंबातील वडीलधारी जे माणसाने त्यांचं दर्शन घ्यावं लागतं. सती जाण्याचा अधिकार कोणाला आहे, आणि सती कसं जावं लागतं माहिती आहे का? तुमची इच्छा असली तर सांगतो, नाही तर जाऊ देतो. आहे का तुमची कोणाची इच्छा सती जाण्याची? म्हणजे फुकट कशाला शब्द वाया घाला. फक्त तुमची इच्छा असेल तर सांगतो. कोणाची इच्छा दिसत नाही, मग कशाला पाहिजे? ज्या माऊलीला सती जायचं आहे त्या माऊलीने आपल्या जीवनामध्ये आपल्या पतिदेवांची शेवटची आंघोळ करावी लागते गरम पाण्यात. ते गरम पाणी चुलीवरती तापवायचं, गॅसवरती तापायचं. ज्या माऊलीला सती जायचं त्या माऊलीने आपल्या 2 पावलांची चूल करायची, त्याच्यावरती भांडं ठेवायचं, खालून जाळ लावायचा. जोपर्यंत पाणी तापून होत नाही तोपर्यंत त्या माऊलीने डोळ्यातून अश्रूही काढायची नाही आणि हालचाल सुद्धा करायची. या परीक्षेमध्ये जो पास झाला तो सती जाण्याचा अधिकारी. सोपा एकदम, काही कठीण नाही. पहा तुम्हाला जमलं तर कोणाला. सती जाण्याचा अधिकारी. तर ताई वडीलधारे जे मंडळी त्यांचं दर्शन घ्यावं लागतं. म्हणजे मला आता फक्त एकच माहिती आहे, भीष्म पितामह आहे, पण ते कुठं राहतात मला माहिती नाही. प्रभू म्हणतात कशाला चिंता करते, मला माहिती ना, तू चल माझ्यासोबत. पुढे प्रभू, मागे द्रौपदी माता, दोघंचे दोघं निघाले. जात असताना सांगितलं ताई एक काम कर, मी या झाडाच्या सावली खाली थांबतो मध्यरात्रीला. जवळजवळ 12-1चा टायमिंग झालेला असेल. मी इथं थांबतो या अंधाराखाली. वरतून काळ पांघरून घेतलं आणि बघ जाताना एक लक्षात ठेव, भीष्म पितामहांचं दर्शन घेत असताना तुझ्या हातामध्ये ज्या बंगल्या त्या बंगल्याचा आवाज यायचं
काय सांगायचं, माझ्या घरचा नौकर आणलेला. तिसरी गोष्ट, देवाच्या दर्शनाला, साधू संतांच्या दर्शनाचा, आई वडिलांच्या दर्शनाला जात असताना पायात चप्पल घालून जात नाही, अणवाणी पायाने जावं लागतं. त्या तुझ्या पायातल्या चपला काढ, माझ्याकडे दे. द्रौपदी मातेने आपल्या पायातल्या चपला दिल्या, प्रभूने आपल्या छातीजवळ पकडल्या, वरतून काळ कांबळ पांघरून घेतलं आणि म्हणे जा आता. द्रौपदी माता निघाली. जवळजवळ सकाळचे 3 वाजलेले. 3 वाजता गेले. भीष्म पितामह समाधी लावता हे तरी समाधी लागत नाही. आज प्रभू द्रौपदी मातेच्या कार्यामध्ये अडकले. दर्शनाला गेली द्रौपदी माता. आपल्या हातामध्ये ज्या बांगड्या होत्या त्या बांगड्यांचा आवाज येऊ दिला. भीष्म पितामहाने डोळे न उघडे करता आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव. दुसऱ्यांदा दर्शन घेतलं, सौभाग्यवती भव. 5 वेळा दर्शन घेतलं आणि 5 वेळा सुद्धा आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. 6व्यांदा ज्यावेळेस द्रौपदी माता दर्शनाला गेली त्यावेळेस भीष्म पितामहाने डोळे उघडून पाहिलं. म्हणजे किती मोठी गर्दी आहे माझ्या दर्शनासाठी. डोळे उघडून पाहिलं तर फक्त एकटी कोण दिसली, द्रौपदी दिसली. द्रौपदी कधीपासून, म्हणजे पितामह पहिला आशीर्वाद दिला त्यावेळेपासून एकटी मी. म्हणजे सर्व आशीर्वाद तुला, म्हणजे हो, बरोबर, ठीक आहे. द्रौपदी एवढ्या रात्रीमध्ये, शिर अंधार रात्रीमध्ये या कुरुक्षेत्रात तू एकटी कशी आली आणि मी कुठं राहतोय कोणालाच माहिती नाही, तू माझ्या कुट्यामध्ये एकटी आली कशी ते सांग. म्हणजे काय नाही पितामह, मी माझ्या सोबत एक नौकर आणलेला. नौकर कोण असा कट्टर नौकर आहे की तुझ्या सोबत आला? चल मला त्या नौकराचं दर्शन दाखव, चल मला घेऊन चाल त्या नौकराकडे. म्हणजे चला मी घेऊन चालते. पहा किती सुंदर लिंक लागली. लिंक कशी लागली आहे, खरोखर जीवाला जर प्रभूची प्राप्ती जर करायची असेल तर हरी प्राप्तीसी उपाय रावे संतांचे ते पाय. आज भीष्म पितामह एक सामान्य जीव आहे, द्रौपदी माता महान संत आहे आणि पुढे परब्रह्म आहे. संतांच्या मार्फत परब्रह्माचं दर्शन होत आहे, म्हणून जीव आपल्या संतांच्या मागे चालले. द्रौपदी माता पुढे, भीष्म पितामह मागे. जात असताना प्रभूने पाहिलं पितामह आले. आपल्या काईचे आदर सासरे म्हणून एक नातं लक्षात ठेवलं. आपल्या अंगावरचं कांबळ फेकलं मागे. पितामह दर्शन घेणार तोपर्यंत प्रभूने आपल्या हातामध्ये 2 चपला होत्या द्रौपदी मातेच्या. त्या चपलांसकट भीष्म पितामहांचं स्वागत केलं, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पितामहांनी पाहिलं की प्रभूच्या हातामध्ये द्रौपदीच्या चपला आहे. तिच्या चपलांचा एवढा सांभाळ जर प्रभूने केला तर तिच्या कपाळावरच्या कुंकवाचं सांभाळ नाही करणार का? पितामहांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि शेवटची इच्छा प्रगट केली, प्रभू हे जे काही श्याम सुंदर रूप दिसतंय माझ्या डोळ्यासमोर, हे श्याम सुंदर रूप माझ्या डोळ्यासमोर, आणि प्रभू तुमचं जे नाम आहे ते नाम माझ्या अखंड मुखामध्ये सदैव राहो. हे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे असत असं माझ्या मुखामध्ये राहो. माझ्या डोळ्यासमोर तुमची अशी श्याम सुंदर मूर्ती राहो. ही माझी शेवटची इच्छा प्रभू, ही माझी इच्छा पूर्ण तुम्ही करावी अशी माझी अंतिम इच्छा आहे. यालाच म्हणतात आपल्या जीवनामध्ये जीवन शेवटचा गोड दिवस. जगद्गुरु तुकोबारांनी तेच व्यक्त केलं की मी माझ्या जीवनामध्ये सदैव भगवंताचं भजनच केलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. माझ्या जीवनामध्ये सदैव भगवंताचं चिंतन केलं आणि तेच माझ्या उपयोगाला आलेलं आहे. तेच जगाला उपदेश करता करता सांगितलं की बाबा रे, आपल्याही जीवनामध्ये शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर तो गोड दिवस खाण्यापिण्याचा नाही, तर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करता करता आपण आपला शेवटचा श्वास सोडा. तोच आपल्या जीवनामध्ये शेवटचा दिवस. अभंगाच्या प्रथम चरण यासाठी केला होता Nagar
होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा. आपल्या जीवनामध्ये हा शेवटचा गोड दिवस हा महत्वाचा आहे. आणि असा दिवस घालवल्यानंतर आता निश्चिंतीने ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करता करता आपण श्वास सोडल्यानंतर आपल्या जीवनात कोणतीच भीती राहत नाही. कोणतीच भीती नाही. भीती जर घालवायची असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. देवाच्या नावामध्ये ताकद असेल यात नवं नाही, पण तीच ताकद संतांच्या नावामध्ये सुद्धा काही तीच ताकद. तुकोबारांच्या नावामध्ये काय ताकद भरली आहे माहितीये तुम्हाला? तुकोबारांचं नमन करत असताना त्याच्यामध्ये महती वर्णन केली. हरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझी उपमा ना ढळे इहलोकी भव सिंधुसी बांधला सेतु जेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमान दिव्य रूपीच केली नद्या जिथे दिव्य लोकासिनी तुकाराम तुकाराम देवाचं नाव घेतल्यानंतर यमराजाला तर सरकार सुटेल यात नवत नाही, पण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. नुसतं तुकोबाराम तुकाराम जरी म्हटलं तरी यमराजाला थरकाप सुटतो. तर आपल्या जीवनामध्ये भीती घालवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर भगवंताचं नाम आहे, संतांचं नाम आहे. आणि आपल्या जीवनामध्ये भीती एकच आहे. कोणती भीती आहे? आपल्याला एक भीती आहे, जन्म मरणाची भीती आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम ही भीती आहे. ही भीती जर घालवायची असेल तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर. तुम्ही दोन महान संतांचे नाव घ्या, ज्ञानोबा तुकोबाराय. दोन महान संतांचे नाव घेतले की यमराजाला थरकाप सुटतो आणि आपल्या जन्म मरणाची जी काही फेरे ते सर्व फेऱ्यातून आपण मुक्त होतो. म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात चुकतील फेर. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे फेरे जर चुकायचे असतील तर मुखी म्हणतात चुकतील फेर. म्हणून आपल्या जीवनातलं जे काही संकट आहे हे संकट जर घालवायचे असेल आणि आपल्या जीवनामध्ये खरोखर विश्रांती जर घ्यायची असेल
तर विश्रांती झाडाच्या सावलीखाली बसून नाही मिळणार, विश्रांती आपल्या घरात बसून नाही मिळणार. खरोखर विश्रांती घ्यायची असेल तर नामदारांनी सुद्धा सांगितलं प्रभूला, प्रभू तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे का? मी सांगतो तुम्हाला स्थान, एकच स्थान. कोणतं स्थान आहे? चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. आणि तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल, नामा म्हणे देवा चला तया ठाया, 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 विश्रांती गावाया तलपरी, विश्रांती गावाया तलपवारी, जाऊया सिद्धिकांता सिद्ध भेटीला, जाऊया सिद्धिकांता सिद्ध भेटीला. देवाला सुद्धा विश्रांती पाहिजे तर कुठं? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, हा सुख सोहळा काय मांडू. अशा प्रकारे आपल्याला विश्रांती जर घ्यायची असेल तर विश्रांतीचा ठाव, पायी संताची भाव. कुठं विश्रांती मिळते आपल्याला? होती संताची भेटी, सांगू सुखाची गोष्टी. जिथं सुखाच्या गोष्टी केल्या जातात तिथं जीवाला विश्रांती प्राप्त होते. एरवी दुसरीकडे विश्रांती नाही, कोणाला विश्रांती नाही. आपलं नेहमीचं कार्य चाललं आहे. दिवसा उठले, शेतातलं काम काय करायचं आहे, खडक मधलं काम काय करायचं आहे, हे सर्व आपलं लिंक लागलेलं असते. विठ्ठल 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 लागलेली आहे. आपल्या जीवनामध्ये विश्रांती कुठंच नाही. आपलं जीवन म्हणजे धावपळीचं जीवन आहे आणि त्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला विश्रांती पाहिजे. तर विश्रांती फक्त संतांच्याच पायावरती, दुसरीकडे विश्रांती नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाला महत्व आणि संतांना महत्व ज्या दिवशी देऊ त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये खरी विश्रांती आहे. अभंगाच्या द्वितीय चरण. Bye.
आता निश्चंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची या ज्या दिवशी आपल्या अंतःकरणातले सर्व षड विकार निघून जातील आणि षड विकार निघाल्यानंतर आपलं मन ज्यावेळेस निर्मळ होईल, हृदय निर्मळ होईल, त्या दिवशी प्रभू आपल्या हृदयामध्ये वास करतील. तुका म्हणे चित्त झाली निर्मळ यवनी गोपाळ राहे तेथे. निर्मळ चित्त झाल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूचा वास होतो आणि प्रभूचा वास झाल्यानंतर मग आपल्या मुखामध्ये भगवंताच्या नामाचा छंद लागतो. त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये विश्रांती मिळते, समाधान प्राप्त होते. म्हणून आपल्या जीवनात समाधान प्राप्त करण्यासाठी माऊलीची एक सुंदरशी ओवी आहे. त्या ओवीचा एक मतितार्थ सांगतो तुम्हाला. फक्त लाडू एकाच हाताने खा, दोघा हाताने खाऊ नका. ऐका, आपल्या जीवनात सुख पाहिजे का समाधान पाहिजे? काय पाहिजे आपल्याला? सुख पाहिजे का समाधान? करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. मागच्या जन्मामध्ये तिने काहीतरी बडबड केला असेल आणि त्या माऊलींच्या ओवीच्या मार्फत एक कोळत मांडतो तुमच्या समोर. सुख पाहिजे का समाधान पाहिजे? काय पाहिजे आपल्याला? आपण जे रात्रंदिवस धावपळ करतो हे, याच्यातली माती घ्यायची त्याच्यात टाकायची, त्याच्यातली माती घ्यायची त्याच्यात टाकायची, हे कशासाठी धावपळ आहे? सुखासाठी का समाधानासाठी? कशासाठी आहे? काय मिळतं आपल्याला? सुख मिळतं का समाधान? माऊलींना वर्णन केलं माऊलींनी. आपल्याला सुख जर पाहिजे असेल तर त्याचं समाधान प्राप्त झालंच पाहिजे. ज्ञान पाहिजे का आत्मज्ञान पाहिजे? याच्यामध्ये सुद्धा तफावत सांगितली. त्यातल्या त्यात अजून दुसरी तफावत सांगितली की आपल्याला गुरु पाहिजे का संत पाहिजे. फक्त एकच बाजू मांडायची. तर माऊलीने असं वर्णन केलं, हरी गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आठी जैसे. आपल्या जीवनामध्ये जिथं गुरु केल्यानंतर संतांची प्राप्ती होते. संतांची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं की आत्मज्ञान, आणि आत्मज्ञान प्राप्त झालं की सुख होतं, आणि सुख प्राप्त झालं की पुढे आपलं जीवन समाधानी होतं. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जर विश्रांती जर पाहिजे असेल तर पहिल्यांदा ही साखळी आपल्याला ही घालावी लागते. साखळी घातल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणतं समाधान प्राप्त होत नाही. म्हणून एकच जगद्गुरु तुकोबारांनी विचार मांडला, आपल्या जीवनात विश्रांती जर पाहिजे असेल तर भगवंताचं नाम आणि संतांची सेवा, संतांचा संग. इथं आपण हा जीव तिथं रममाण झाला की त्याच्या जीवनामध्ये त्याला समाधानी प्राप्ती होते, त्याला विश्रांती प्राप्ती होते. एरवीकडे दुसरीकडे आपल्याला कुठंच विश्रांती नाही. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर विश्रांती जर पाहायला गेलो तर कुटुंब असं आहे. माऊलीने आपल्या भाषेमध्ये वर्णन केलं कुटुंबाच्या बाबतीत, ये साथिया उळगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल लया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवरत जाईल लया. विषयाची समसुख बिगडाची बावली अब्राची सावली जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नाचे चेले जाईल लया. अशा प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. कुटुंब सुख देणार नाही. जगद्गुरु तुकोबारांनी तर असं मांडलं आपल्या जीवनामध्ये, प्रभूकडे क्षमा याचना मागलेली क्षमा याचना मागत असताना सुंदर वर्णन केलं. हरी मी तवा नाथ अपराधी, कर्माची नामती मंद बोधी, कर्माची नामती मंद
उजव्या ठरले नाही धरली लाज साडले हेत नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा नाही ऐकिले गायले गीत नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर करो नाही तो केला व्यापार वाईला भार कुटुंबाचा नाही ऐकिले गायले गीत मी माझ्या जीवनामध्ये काहीच केलं नाही धरली लाज सांडले हित नावडे पुराण बैसले संत कधीच मी साधू संतांच्या संगतीमध्ये गेलो नाही कीर्तनामध्ये गेलो नाही प्रवचनामध्ये गेलो नाही आणि काय केली बहुत परनिंदा याच्या वट्यावर बसला खरबळा वटा होता सर्व काय केला त्याला म्हणून एक लक्षात घ्या खरबळा वटा पाहिला की त्या वट्यावर कोणीच बसायचं दुसरं अगदी चिकन झालेला असेल वटा त्याही वट्यावर कोणी बसायचं घाबरत ते संस्कार तिथं रुजू झालेले असतात म्हणून त्या वट्यावर अजिबात बसायचं नाही बसायचं असेल ना रोडच्या किनारी बसा एखाद्या झाडा झुडपाच्या त्या सावली खाली बसा पण चिकन खरबळा वट्यावर अजिबात जाऊन बसायचं नाही लक्षात ठेवा नाही तर पहा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही 2-4 दिवस त्या वट्यावर जाऊन बसा पहा तुमची तशी बुद्धी झाल्याशिवाय राहते म्हणून तेवढ्यासाठी चिकन वटा आणि खरबळ्या वट्यावर अजिबात जाऊन बसायचं नाही केली बहुत परनिंदा मी माझ्या जीवनामध्ये नाही केला करवेला परोपकार नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा माझ्या जीवनामध्ये मी फक्त माझ्या कुटुंबाचा विचार केला दुसऱ्याचा विचार केला नाही पण हे कुटुंब सुद्धा आपल्यावरती संकट आल्यावर सुद्धा आपल्या कोणत्याच कामात येत नाही एवढं सांगण्यापेक्षा एकच साधं सांगतो ज्याचा हात मोडतो दुसऱ्याच्या गळ्यात पडतो ज्याचा हात मोडतो त्या हाताच्या वेदना काय होतात दुसऱ्याला सांगून काय उपयोग आहे ज्याचा हात मोडतो त्यालाच त्या हाताच्या वेदना करतात ना मग तेवढ्यासाठी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावी हे कुटुंब आपल्या काही उपयोगाचं नाही म्हणून नको नको मना गुंतू माया जाडी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची वैन शेतीची कामीन दोरी राहील कोणीच आपल्याला सोडवणार नाही तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया म्हणून आपल्या जीवनामध्ये फक्त आपण एकच कर्म करत राहायचं आणि ते कर्म आपण भगवंताचं चिंतन करत राहा म्हणून कौतुक वाटी झालिया वेचाची नाव मंगळाची देणी गुणी आपल्या जीवनामध्ये भगवंताला कौतुक वाटेल असं आपण कर्म करा चांगलं कर्म करा आणि चांगलं कर्म केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला चांगलंच प्राप्त होणार आहे आणि त्याचं फळ अभंगाच्या शेवटच्या आता दिवसाच्या खेळीमेळी आपल्या जीवनामध्ये चारी मुक्त्या जर प्राप्त करायचं असेल सलोकता साह्यता स्वरूपता सलोकता या चारी मुक्त्या जर आपल्याला प्राप्त करायच्या असेल आणि जे काही 4 दिवस आपल्या खेळीमेळीचे सांगितले खेळीमेळीचे 4 दिवस म्हणजे आपलं काही 100 वर्षाचं शेती काही आपण काढू शकत नाही एखादा बोटावर म्हणजे इतका काढलं तर काढलं पण सर्वांना काही निघू शकत नाही म्हणजे काही आपल्या हातामध्ये जे दिवस असतील ते दिवस आपण खेळीमेळीचे काळा भगवंताच्या चिंतनामध्ये काळा आणि चारी मुक्त्या जर प्राप्त करायच्या असेल तर एवढ्यासाठी यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड म्हणजे आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करता करता आपला शेवटचा प्राण सोडावा श्वास सोडावा याला शेवटचा गोड दिवस म्हटलेला आहे अशा प्रकारे गेलेल्या जीवात्माला भगवंत चिर शांती प्राप्त करून देऊ ज्ञानेश्वर Thank you.
Thank you.